मस्त बघा, त्यांनी दम मारलाय त्याला त्या वरती. प्रॉपर दमवाली बिर्याणी. इतकी टेस्टी बिर्याणी आहे. तो राईस आणि जो सुगंध आला ना त्यांनी जे ओपन केल्यावर, आणि तीच टेस्ट अशी त्याच्यात उतरली आहे. वाव. हड्डी झाली. पण आम्ही सांगितलं होतं आम्हाला हड्डीचेच पीस हवेत. वाफ निघते. मटण बघा मस्त शिजलंय. वा. ऐकलं होतं इथं मटण खूप छान मिळतं, म्हणून शूट झाल्यानंतर आम्ही डायरेक्टली इथे धाड मारली. पण टेन्शन होतं, वाजले होते 3:30. या टायमिंगला मटण मिळतंय की नाही. सो शूट माझं झालं होतं 3 वाजता आणि 1 तास वेट केलं त्यांच्या मॅनेजरचं. आणि आता जेवायला आले 4 वाजता हॉटेल संदीपमध्ये, जे वाकडलं आहे फेमस. वेटिंग इथे पण होतं 4 वाजले तरी. व्हेज खूप स्पेशल आहे इथलं आणि खूप भूक लागली. आणि आता चला मेन्यू कार्ड बघते की काय आहे बघायला. तसं बघायला गेलं तर जेवणाचं टाईम गेलं होतं. मग म्हटलं चला फटाक्कन काहीतरी मागूयात, कारण खूप जास्ती भूक लागलेली. आणि ऐकलं पण होतं इथे मटण खूप छान मिळतं ते. तर आम्ही ऑर्डर केलंय हे मटन मीठ मिरची हाफ, जे आहे 640 रुपयाला. मी ऐकलंय हे खूप छान लागतं, यांचं टेस्टी असतं. आणि ज्यात तुम्हाला ऑप्शन मिळतं बोकडर बोलाई. सो तुम्ही तुमच्या ऑप्शन रिक्वायरमेंटनुसार चूज करू शकता. आणि काय पाया सूप ना, पाया सूप कुठे कुठे. आणि सूप मागवले आम्ही हे पाया सूप, जे आहे 158. मग आता हे 2 आहेत का? 1/2 मध्ये हे पाया सूप 158. म्हणजे चिकन सूप आहे, मटन सूप आहे, चिकन मंचाव सूप आहे, इवन व्हेज पण आहेत. ते आम्ही हे पाया सूप मागवलंय. आणि यांची बिर्याणी, आणि त्यांचे बिर्याणी आणि राईस आहेत बघा. स्टीम राईस आहे, जिरा राईस आहे, इंद्रायणी राईस, दाल खिचडी. प्राईस पण बाजूला आहेत. घी राईस, कर्ड राईस, अळणी भात पण आहे 210 रुपयाला. चिकन अळणी भात आहे, पलटू राईस आहे, व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी. आम्ही मटन बिर्याणी बोकड और बोलाई कोणती मागवली, बट प्राइस सेमच आहे 425 जी दोघा जणांना होते. बघूयात आता आल्यावर कळेलच. हे आम्ही मागवलंय आता. आणि यांचं डेझर्ट पण बघा ना, इथं मलिदा आहे बाजरीचा, जो गावाला मिळतो. मलिदा, चपातीचा मलिदा आहे, बाजरीचा मलिदा आहे, सीताफळ क्रीम आणि गुलाबजाम आहेत. मस्त बरेच मेन्यू आहेत. ॲम्बियन्स म्हणताल तर परफेक्ट होता फॅमिलीसाठी, मस्त वाटलं. तर हे जे हॉटेल आहे संदीप, म्हणजे पुनावळे वाकड रोड आहे ना तिथे. याची मेन ब्रांच आहे ती अहिल्यानगरची आहे, केडगावची. आणि तिथे मेन ब्रांच झाल्यानंतर त्याच्या मग इतर ब्रांचेस झाल्या. आणि आत्ता आम्ही जे आलो आहोत ते पुण्यातल्या वाकड इथे, म्हणजे पुनावळ्यातल्या ब्रांचला आलो आहोत. आणि मी असं ऐकलंय, आता किती खरं किती खोटं आहे मला माहिती नाही, म्हणतात नगरचं, अहिल्यानगरचं पाणी खूप छान आहे, टेस्टी आहे. त्या पाण्यात जे जेवण बनतं ते खूप छान बनतं, टेस्टी बनतं. मग इथलं पाणी पण तिकडूनच येतं. म्हणजे ती त्यांना एक ऑथेंटिक टेस्ट मेंटेन करायची होती तिकडची, अहिल्यानगरची. त्यामुळे पाणी पण तिकडून येतं असं माझ्या कानावर आलंय. सो किती खरं किती खोटं हे त्यांनाच माहिती. सो मी फक्त एक जस्ट शेअर करते जे मला माहिती आहे ते. आणि आता बघू, मी पहिल्यांदा आली आहे. खूप ऐकलं होतं इथलं मटण मस्त असतं, छान असतं, नगर स्टाईल असतं. सो बघूयात, आम्ही टेस्ट करणार आहे. मी काही गोष्टी मागवल्यात, सो तुम्हाला पण नक्की मी जेन्युइन रिव्ह्यू देईन. आलंय आमचं फायनली. आणि मस्त असं पाया सूप आलंय, मटन पाया सूप आहे हे. आणि मटन मीठ मिरची जे आहे यांचं खूप फेमस आहे, ते सुद्धा आलेलं आहे. ते इकडे आहे, थोडं चटपटीत आहे. मी आधी त्यांना विचारलं मटन मीठ मिरची आहे म्हटल्यावर खूप तिखट आहे का, ते बोलले तिखट नाही आहे, म्हणजे आहे तिखट बट नॉर्मल आहे, चटपटीत आहे बोलले. बघा हे जे आहे ते मटन मीठ मिरची आहे. आणि मस्त असे हड्डीचे पीस, त्यांना म्हणणं मला बोन्सचे पीस द्या, मला हड्डीचे पीस फार आवडतात. आणि सूप आधी मी पिऊन बघते कसं आहे, सांगते तुम्हाला. आणि जेन्युइन रिव्ह्यू देणार आहे. आम्ही पे करून आलेलो आहोत, हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे. सो मस्त आहे, छान आहे. आणि हे सुद्धा बघते, हड्डी झाली. वेगळी टेस्ट आहे. ब्लॅक पेपरचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर आहे, म्हणजे काळी मिरी जी असते ना, त्या काळी मिरीचा फ्लेवर आहे हा. मिरची म्हणजे ती मिरची ऍक्च्युली आहे, तिखट आहे पण सहन होतंय मला तरी, चटपटीत आहे मस्त.
हो फायनली बिर्याणी आली आणि काय मस्त बघा त्यांनी दम मारलाय त्याला त्या वरती प्रॉपर दमवाली बिर्याणी. ओ माय गॉड वाव. सुगंध मस्त आला सुगंध त्याचा. छान बघा मटन बिर्याणी आहे ही. इतका छान सुगंध येतोय ना मस्त असा सुटलाय असा सुगंध त्याचा बघा दूर माझ्याकडेच येतोय सगळा. त्या बिर्याणीला पण माहिती आहे हिला खूप भूक लागली. बस 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 मस्त अशी बिर्याणी. अभी टेस्ट बघून कळेल. सी मस्त असे मटणाचे हड्डीचे पीस दिले त्याच्यात पण आम्ही सांगितलं होतं आम्हाला हड्डीचेच पीस हवे. वाफ निघते मटण बघा मस्त शिजलंय वाव. आणि छान असा दम दिलेली बिर्याणी. वैसावाला दम नाही ऐसावाला दम. लिंबू मस्त पिळून घेत मला लिंबू फार आवडतो म्हणलं आधी लिंबू पिळून घेऊयात. आणि बिर्याणीचा इतका छान सुगंध येतोय ना आता खायला बघूयात कसे मस्त असे हड्डीचे पीस दिलेत. बिर्याणी म्हणजे आता पाया सूप घेतलं ते मटन मीठ मिरची घेतलं मग असं प्रॉपर अजून जेवण जाणार नाही कारण स्टार्टर खाल्ल्यावर माझं जास्त जेवण जात नाही मग म्हटलं बिर्याणीच खाऊयात. जबरदस्त टेस्ट आहे. खूप छान टेस्ट आहे. म्हणजे मला जशी बिर्याणी आवडते ना प्रॉपर म्हणजे खूप दिवसांनी मी अशी बिर्याणी खातीये. मस्त लागते. म्हणजे ऐकलं होतं बिर्याणी खूप छान आहे संदीपची आणि आज मी खातीये. इतकी टेस्टी बिर्याणी आहे. तो राईस आणि जो सुगंध आला ना त्यांनी जे ओपन केल्यावर आणि तीच टेस्ट अशी त्याच्यात उतरली आहे. वाव मस्त आहे. खूप छान आहे बिर्याणी. वाव. वेगळीच मजा आहे आणि हा रस्सा आलाय त्याच्यासोबत म्हणजे जर लागत असेल तर घ्यायचा पण मला नाही वाटत आहे गरज घ्यायला कारण इतकी बिर्याणी टेस्टी आहे. आणि मस्त असे हे हड्डीचे पीस आणि ही बिर्याणी. मला नाही चमच्याने येत खायला. हा चमच्याने खातो. हॉटेल मॅनेजमेंटवाले बंदे आम्हाला बिर्याणी हातानेच जाते आम्हाला हातानेच पोट भरतं आणि हातानेच खाऊ शकतो. ही स्टँडर्ड लोक आहेत जी चमच्याने बिर्याणी खातात आणि काटा चमच्याने बिर्याणी खातात स्टँडर्ड लोक. आम्ही आपले हाताने खाणारी लोक. सो सगळा फडशा पडलाय मी आणि आमचं बिल बघा किती आलंय 1314 रुपये म्हणजे मटन मिरची पाया सूप मटन बिर्याणी आणि GST त्यांचा जो काही लागलाय तो 1314 रुपये बिल आलंय. बट हा जेवण मस्त होतं. हाताचा वास पण माझ्या अजून गेला नाहीये. सी आणि जेवण झालंय आमचं. छान होतं जेवण. बिल पण मी तुम्हाला दाखवलं. वर्थ आहे की नाही ते तुम्हीच सांगा पण टेस्ट वाईज बेस्ट होतं. आणि जसं ऐकलं होतं की इथलं मटण छान असतं बिर्याणी छान असते तसंच छान होतं. फक्त ते मटण मीठ मिरची आहे ना ते थोडंसं तिखट होतं म्हणजे काळ्या मिरीचा खूप जास्त फ्लेवर होता त्याच्यामध्ये पण छान होतं टेस्ट वाईज. ज्यांना काळी मिरीचा फ्लेवर आवडतो त्यांना नक्कीच आवडेल. ज्यांना काळ्या मिरीचा फ्लेवर आवडत नाही त्यांना ते नाही आवडणार. आणि मटन बिर्याणी तर एक नंबर होती. मस्त असं पोटभर जेवण झाले. वाजलेत 5:15 आमचं जेवण झाले संध्याकाळच्या. आणि चला आता फायनली घरी जाते. आणि तुम्ही सुद्धा जर संदीप मध्ये आला असाल जेवला असाल तर तुम्ही नक्की कमेंट करा की कसं वाटलं तुम्हाला. मला तर छान वाटलं. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि असे जो व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करा. मी नक्की बनवायचा प्रयत्न करेन. चला भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. माझा स्टोल लोळतोय तो. सो मी मगाशी जे सांगितलं की यांची मेन ब्रांच नगरला आहे केडगावला. जर तुमचं कधी अहिल्यानगरला जाणं झालं केडगाव साईडला तर तुम्ही नक्की केडगावच्या ब्रांचला जा कारण तिथे प्रॉपर ऑथेंटिक कारण म्हणजे ती पहिली ब्रांच आहे त्यामुळे तिथे प्रॉपर खूप छान टेस्ट मिळेल. इथली पण छानच होती बट रेटचा थोडासा फरक आहे. आता पुण्यात वाकड रोड पुनावळे मे बी रेट थोडेसे जास्त आहेत पण केडगावला मी असं ऐकलं की रेट कमी आहे टेस्ट पण एकदम बेस्ट आहे. तर जावा तुम्ही. आपण पायऱ्यांनी काय चाललो आहे. मी मगाशी लिफ्टने आले होते म्हणजे खाल्लेलं आता जिरवायचं पायऱ्यांनी जायचं म्हणजे मी उतरते पायऱ्या मला आधी कळलं नाही बोलता बोलता तुमच्याशी. सो मी लिफ्टने आले होते. असं पण सेकंड फ्लोअरवरच आहे बट तरी बँड हाँ थक गई आज तो मैं शूट करते करते. सो चलो भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा हेल्दी राहा खात राहा. बाय.